चला मैत्रिणींनो, आज आपण ना वालाच्या शेंगा बनवूया. हे पहा, वालाच्या शेंगा अशा असतात. त्या निवडून घेतल्या, शेंगादाणे भाजायला ठेवले, थोडा लसूण घेतला, कोथिंबीर घेतली. आता हे चिरून कोथिंबीर आणि लसूण ठेचून घेऊया. वालाच्या शेंगा धुवून घेऊया. शेंगदाणे आबडधोबड काढूया मिक्सरमधून. तयारी करूया. बघा कशा बनवल्या जातात वालाच्या शेंगा. घेतली, थोडंसं पाणी ठेवलं, कोथिंबीर धुवून घेतली, लागणारे साहित्य लसूण, शेंगादाणे भाजून घेतले. आणि आता हे आपल्याला आबडधोबड काढून घ्यायचे. कुणी कुणी हिरवी मिरचीचं पण करतं, पण माझ्या मुलाला हे लाल तिखटाचं आवडतं. चला तर मग आता आपण हे मिक्सरमधून काढूया. चला आता कृती करून घेऊया. शेंगदाणे काढले आबडधोबड. अगोदर तेल टाकून घेऊया. दोन पळ्या जिरे मोहरी सोडूया. तेल गरम झाल्यावर लसूण सोडूया. लसूण तडतड वाजायला लागले, कोथिंबीर टाकून घेऊया. हा आहे कांदा लसूण मसाला. हा कांदा लसूण मसाला टाकूया. थोडंसं लाल तिखट टाकूया चवीला अशा हिशोबाने. हळद टाकूया. परतून घेऊया. मीठ टाकून घेऊया, म्हणजे सगळ्या मसाल्यामध्ये ते व्यवस्थित मिक्स होतं. आता शेंगा टाकून घेऊया. चांगल्या धुवून घेतल्या. शेंगा टाकल्या. आता थोडंसं परतून घेऊया. आणि आपण जो आबडधोबड केलेला कूट आहे ना, तो याच्यामध्ये टाकून देऊया. हा आबडधोबड केलेला कूट आहे ना, असं टाकून देऊया. म्हणजे भाजी खूप छान टेस्टी लागते. अशी सोपी, अशी सुटसुटीत. आता थोडंसं पाणी टाकून कमी गॅसवर शिजून देऊया. छान कलर आला आहे. थोडंसं पाणी घालूया, म्हणजे ती चांगल्या पद्धतीने थोडी शिजेल. 15 ते 20 मिनटं ही शिजून द्यायची आहे. थोडंसं वाफेवर झाकण ठेवूया. तिने आपली वालाच्या शेंगाची भाजी तयार झाली. थोडंसं सुक्क झालं. सुक्की भाजी आपल्याला डब्याला नेता येते. छोट्या मुलांना पण आवडते. माझ्या मुलांना पण खूप आवडते. काहींना हिरवी मिरच्याची आवडते, काहींना लाल मिरच्याची आवडते, लाल तिखट टाकून.